तर माझ्या प्रशिक्षणाचे 10 दिवस अखेर मी पूर्ण केलेच आणि माझं प्रशिक्षण पूर्ण झालं. तर आता मी निवांत आज उठले आणि मस्त सर्वांचं झालं आवरून अंघोळ वगैरे. तर माझंच बाकी राहिलं. तर मी इथे ना सकाळी मस्त छान सर्वांना नाश्त्यासाठी म्हटलं हेल्दी नाश्ता बनवणार. तर नाश्त्यानंतर कोणी काही खात नाही, तर मग म्हटलं काय बनवावं, तर म्हटलं मग बटाट्याचे पराठेच बनवून घ्यावं. तर मी बटाट्याचे पराठे इथं घेते आणि सर्वांना आवडतात आणि मग गरमागरम मस्त छान लागतात. तर इथं सर्व मी तयारी करून घेतलेली होती. बाकीच्यांचा आंघोळ वगैरे झाल्या, तर आम्ही सर्व आता मी पटापट बनवून घेते आणि नाश्ता सर्वांना देते. आणि खूप छान आज मस्त पटापट झाले आणि एकही पराठा तुटला नाही, अगदी छान झालेत. तर मी खूप म्हणजे जास्त मी जसा पराठे कमीच बनवते, कारण की टिफिनमध्ये भाजी चपाती द्यावी लागते पोरांना. आणि इतर वेळ डोसे त्यांचे असा फेवरेट डोसे किंवा पोहे, आद्विकचे पोहे आवडते, डोसे आवडते, तर तेच सुट्टीच्या दिवशी होतं. तर खूप दिवसानंतर मी आज बटाट्याचे पराठे बनवलेले आहे आणि आद्विकने सुद्धा खाल्लेले आहेत. मला तर वाटत नव्हतं तो खाईल, कारण तो पराठेस असं अवॉइड करतो, खात नाही. पोहे त्याला आवडतात, डोसे आवडतात नाश्त्यामध्ये शक्यतो. आणि इथं छान मस्त क्रिस्पी असे पराठे झालेले होते आणि सर्वांना खूप आवडले. मी सर्वांना आता इथं सर्व करते. हॅलो माय टू फॅमिली, कसे आहात सर्वजण? सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी आता नाश्त्याची तयारी केलेली, बाकीच्यांची सर्वांची आंघोळ झाली, माझी बाकी राहिली. म्हटलं आधी सर्वांची तयारी करायला आवरत होती. घरामध्ये 10 दिवस ट्रेनिंग असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या होत्या. म्हटलं आवरून नंतर आता मी मस्त गरमागरम बटाट्याचे पराठे केलेले आहेत. ते आता खातो वगैरे, मग आवरतो आणि बाहेर पण जायचं आहे. तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतेच पुढे. तर चला मी आता पटकन नाश्ता करते, नंतर बोलते तुमच्यासोबत. मस्त छान नाश्ता झाला आणि पराठे एकदम यम्मी झाले ना दिशा. कसे झाले पराठे? चांगले. तर आज मस्त पराठे खाल्ले, तर पोट तर फुल भरले मस्त. सर्वांनी 2-2 पराठे खाल्ले, मोठे मोठे केलेले होते मी. आणि आता मला आहे ना गवतीचा हार्वेस्ट करायचा आहे. तर गवतीचा ना खूप जास्त वाढून गेलेला आहे, तुम्हाला दाखवते मी एकदा. ना मला हार्वेस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पुन्हा नवीन फुटेल मस्त. आणि इतका मोठा झालेला आहे. आणि इकडचे झाडं पण इतके मोठे मोठे झालेले आहेत, तर ते आता कट करते मी. इथं खाली उभं राहून करू शकतो. मोठं कट कर ना. तर हा गवती चहा मोठा झाला आणि मम्मी सांगत होती मला की जेव्हा आपण जो गवती चहा एकदम असं हे होऊन जातो ना, रट असे पानं होतं ना त्याचे एकदम, तर तो ना आपण कापून घ्यायचं, म्हणजे अजून नंतर फुटतो. तर तेच मी आता कट करते. आणि काय झालं, एका बाजूनी गवती चहा ना थोडंसं सुकत चाललं आहे, काय माहिती. तर तरी जेवढं आहे ना तेवढं मी आता कट करते. नेमकी काय झालं काय माहिती. परत इथे साईडला मी माती टाकून देते. बरं अजून फुटला तर ठीक आहे, नाही तर काय माहिती एका बाजूने असं सुकून गेलं आहे पूर्ण. तर इथं आता मी पटापट एवढा साईडचा आहे तेवढा कट करते. तर हा गवती चहा मी नाशिकवरूनच मम्मीकडनं झाड आणलेलं होतं तेव्हा लावलेलं, आणि आता इतकं छान झालं. पण बाबांनी त्या दिवशी तोडलं ना, बाकीचं उपटलं ते मुळ्यांना वरती निघून आलेलं त्या बाकीच्या, तर त्या पूर्ण सुकून गेल्या, त्याच्यावर वाळून गेलेल्या एक साईड. काय करते आता हा गवती चहा बघा एवढा मी तोडला, भरपूर आहे पण मी एवढा तोडलाय आता सध्या तरी. आता याला आपण काय करणार आहे, कट करणार आहे. कट करायचा हा आणि मस्त धुवून वगैरे वॉश करणार आहे मी याला. आणि मस्त सुकट ठेवणार आहे. सुकले का म्हणजे आपल्याला कुठे काय ना टाकायला होतात मग रोज पटापट चहाला खूप छान टेस्ट येते. तर तुम्हाला मी दाखवलं नाशिकला गेली ती माझी मम्मी असंच करत होते, तर म्हटलं आता मी पण, कारण एवढा गवती चहा काय करू नाही का
तर हा गवती चहा ना आपण खूप दिवस असं ठेवू शकतो, वर्षभर सुद्धा राहीन. तर त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही गवती चहा जेव्हा आणाल ना बाजारातून, त्याला काय करायचं, असं कट करून ठेवायचं आणि कट करून ठेवल्यानंतर त्याला ना मस्त असं सुकू द्यायचं. सुकून जातं एकदम कडक अशा वाळलेल्या काड्या कशा राहतात त्या टाईपमध्ये होऊन जातो. मग आपण तो चहामध्ये एका बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि मस्त चहामध्ये यूज होतो. त्याचं चहा इतकं छान फ्लेवर येतो ना, अगदी मस्त. म्हणजे आपण इतर बाहेरचे मसाले टाकण्याऐवजी ना अद्रक, गवती चहा जो आहे ना तो टाकला ना तर अगदी छान फ्लेवर येतो. म्हणजे काय काय मी टाकते, अद्रक टाकते, गवती चहा टाकते, वेलची टाकते. जर हे 3 पदार्थ तुम्ही कुटून मस्त टाकणार ना छान, तर इतकं फ्लेवर छान येतो ना, अगदी बाहेरच्या मसाल्याची सुद्धा चहाला गरज नाही. जर तुम्हाला खरंच चहा खूप आवडत असेल ना, तर ह्या पद्धतीने हे टाकून चहा तुम्ही करा. तर मी तुम्हाला एकदा मी चहा कशी करते, मी ब्लॅक टी पिते, पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. मी जर घरात बाकीच्यांना चहा करते ना, तो कसा करते तो शेअर करेलच. आणि तुम्ही बघाल इतकं हॉटेलसारखी चव येते त्या अगदी चहाची. तर मी तुम्हाला नक्की एकदा शेअर करेलच. तर इथं असं कट करून घेतला, बघा कट करून ठेवलेला आहे आता गवती चहा. याला ना मी असं सुकू देणार आणि एकदम सुकल्यानंतर ना कडक होऊन जातात आणि मस्त मग आपण हे गवती चहा ना चहामध्ये यूज करू शकतो. आता मी असंच ठेवणार आहे. तर इथं सर्व माझं हार्वेस्ट झालं, कट करून ठेवलं. त्याच्यानंतर पटकन नाश्त्याची चहाची भांडी होती ती सर्व मी धुवून घेते, घासून घेते, किचन क्लीन करते. गेले कालचा दिवस तर किचन अगदी भांड्यांनी भरलेला होता ना. मला भांडे कधीच आवडत नाही, पण काल इतकं पसारा होता ना, आज मी किचन ओटा एकदम क्लीन केलेला आहे. बाकीचे जे गॅसच्या मागे जे आहे ना आपले, तिथं सुद्धा तेलाचं उडतं काय, तर ते गेले इतके दिवस 10 दिवस ना पुसण्यातच आलं नव्हतं व्यवस्थित. तर मी ते सुद्धा इथं घासून क्लीन करून घेतलेले आज. माझं सर्व आवरून झालं आणि तुम्हाला माहितीच माझं 10 दिवसाचं प्रशिक्षण होतं, त्याच्यामुळे मग मला काही दाखवता नाही आलं. मी जेव्हा गावावरून आले ना, बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या, काय गावाचं साहित्य वगैरे आणलेलं होतं. तर ते काही मला दाखवता आलंच नाही, कारण की त्याच्यानंतर माझ्या ननदबाईंना फिरवायला नेलेलं, इकडे तिकडे रोज फिरण्यातच आमचा वेळ गेलेला. त्याच्यामुळे मग मी त्यासुद्धा काय काढलं ते दाखवू शकले नाही. तुम्हाला सांगितलं होतं की मी दाखवणार गावावरून आल्यानंतर, पण नाही शक्य झालं. त्याच्यानंतर 10 दिवसचं ट्रेनिंग काल संपलं माझं. तर अशी 10 दिवस माझी ट्रेनिंगमध्ये गेलं, तरी मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत होती. म्हणजे मी सकाळचं रुटीन, संध्याकाळचं रुटीन असं शेअर करतच होते. तर 2 वस्तू आणल्या होत्या मी. एक वस्तू खूप फेवरेट होती, मला आवडायची कधीपासून ती होती, पण त्याचं एवढंच का कलई करायची राहिली त्या भांड्याला. तर खूप आधी घेऊन ठेवलेलं होतं, जवळजवळ 2-3 वर्ष होऊन गेलं ते. तर कलईसाठी मी गावाकडेच ठेवलं होतं हे भांडं. तर हे भांडं घेतलेलं होतं. तर कलई बाकी होती, म्हणून म्हटलं कलई झाल्यानंतरच मी आणेन, कारण की तर त्याच्यामुळे मी तिथंच ठेवलेलं होतं. तर हे भांडं आहे बघा, ते इतकं छान आहे ना, ज्यामध्ये मटणाची भाजी, बिर्याणी हे असं बनवू शकतो आपण. एकदम छान आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळं बनवायला आणि एकदम छान आहे, इतकं भारी दिसायलाच पाहू शकता. आणि हे पितळाचं आहे, सॉरी तांब्याचं आहे भांडं. आणि इतकं भारी मला वाटतंय ना, तर स्वयंपाक बनवायला जेव्हा मी घेईल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. आता मी ना बघते इथं कलई कुठे करून मला मिळेल इथं पुण्यातच. तर मी कलई करून आणणार आहे आता लवकरच आणि मस्त याच्यामध्ये काहीतरी बनवेलच आणि तुमच्यासोबत शेअर करणारच नक्की. रिव्ह्यू देईल आणि इतकं भारी ना, तुम्हाला नक्की हे भांडं माझं कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी हे एक भांडं आणलेलं होतं. त्याच्यानंतर छोटीशी पंचपात्री, आणि ही छोटीशी पंचपात्री आणलेली होती. तर हे म्हणजे ना गिफ्ट होते आणि 2 होत्या घरी, आमच्या गावी सासरी 2 होत्या. तर त्याच्यामुळे मग म्हटलं मी एक घेऊन आले 2 होत्या म्हणून. तर मी हे घेऊन आले. आता सध्या तरी असंच पडलेलं आहे, अजून त्याच्यात काही बनवलेलं नाही. तर अशी ही 2 भांडी मी घेऊन आलेली आहे आणि आता लवकरच कलई करायची आहे. तर आज आमचं जाणं कॅन्सल झालं. आद्विकचे हे घ्यायचे होते मला, स्टेशनरी घ्यायची होती. परत दिवशीची पण बाकी, तर दिवशीची मी नंतर घेते, सोमवारी घेणार. तर ते कॅन्सल झालं. बघेल आता उद्या नाही तर परवा 2 दिवसात, कारण की आज बरेचसे मला काम होते. कपडे इतके जमा झालेले होते ना, ते कपडे वगैरे वॉश केले जमा झाले. आणि मग बघेल बाकीचं साहित्य पण घ्यायचंय मला. आणि डी मार्टला नाही तर तिथं जवळ स्टार बाजार आहे ना, तिथं जायचंय. थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहे, म्हणजे जसे काय पोहे,
रवा ह्या गोष्टी संपलेल्या आहे, कारण की मी माग किराणा जो केला होता ना गावाला जाण्याआधी, तर तेव्हा फक्त मी बाकी क्लिनिंग साहित्य वगैरे आणलेलं होतं आणि धान्य तर घरचंच असतं. तर ते साहित्य आणायचं होतं मला, तर ते साहित्य मी घेऊन आलेली होते. आणि बाकीचे मुलांना स्नॅक्स वगैरे बाकीचं रवा, पोहे, साबुदाणे ह्या गोष्टी बाकी राहिलेल्या आहेत, तर त्या गोष्टी मला आणायच्या आहेत. तर बघते मग ह्या 2 दिवस आहे सुट्टी, त्याच्यानंतर सोमवारपासून स्कूल स्टार्ट होते, त्याच्यामुळे काही जमणार नाही आणायचं. तर त्याच्यासाठी मग मला हे पटकन आता 2 दिवसांमध्ये आवरून सर्व घरामध्ये व्यवस्थित ठेवून देणार, पॅक करून, कारण की नंतर मग धावपळ सुरू होऊन जाते, शाळा मुलांचं सर्व, आणि ट्युशन पण लावायचे मुलांना दोघांना पण, त्याच्यामुळे मग धावपळ सुरू होऊन जाईल. तर असं होतं, तुम्हाला भांडं दाखवायचं होतं, बाकीचं तर काही दाखवू शकलं नाही मी, पण हे भांडं दाखवलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.